हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी आपल्या 15 ऑगस्टची म्हणजेच पूजा कशा प्रकारे केली किंवा झेंड्याची पूजा मी कशा प्रकारे केली। तर आपल्याला ही जी झेंड्याची आपण सेवा जी काही करत असतो म्हणजेच पूजा वगैरे आपण करत असतो तर ही आपल्याला त्या दिवशी उचलायची असते। म्हणजेच जर तुम्ही झेंडा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही उभा केला असेल तर हा आपल्याला म्हणजेच संध्याकाळ होण्याअगोदर आपल्याला तो उचलून घ्यायचा असतो। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व जे अरेंज केलं होतं तर सर्व मी एक एक काढून घेतलं आणि झेंड्याला सपोर्ट देण्यासाठी मी अशा प्रकारचं जो समईचा स्टँड आहे तर त्याचा मी यूज केला होता। त्यानंतर खालती अशा प्रकारचे वस्त्र देखील अंतरले होते। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा जो झेंडा आहे तर हा आता म्हणजेच मी प्रॉपर पॅक करून ठेवला, कारण नंतर तो उपयोगी येतो। म्हणजेच पुढे जेव्हाही आपल्याला म्हणजे 26 जानेवारीला देखील आपल्याला झेंड्याची म्हणजे पूजा करायची असते तर तेव्हा देखील आपल्याला तो उपयोगी येतो। त्यामुळे मी तो पॅक करून ठेवला पद्धतशीरपणे। यानंतर जी काही मी मांडणी केली होती तर ती देखील मी उचलून घेतली। तर जे वस्त्र मी यूज केले होते तर ते देखील मी हळूहळू काढून घेतले। यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे डेकोरेशन मी केलं होतं। तर ज्या माळा फुलांच्या मी आणल्या होत्या तर त्या देखील मी काढून घेतल्या। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची माळ आहे, कारण जेव्हाही आपण देवांची किंवा कोणतीही सेवा करतो तर तेव्हा देखील आपल्याला ह्या माळा खूप युजफुल ठरतात, कारण ह्या दिसायला देखील खूप छान दिसतात। त्यानंतर जे काही पूजेचं साहित्य होतं तर ते मी काढून घेतलं। म्हणजेच जे काही म्हणजे मी डेकोरेशनला सामान यूज केलं होतं तर सर्व मी एकत्र गोळा करून घेतलं। हा जो तुम्ही आता व्हिडिओ बघत आहात तर हा संध्याकाळचा आहे, म्हणजेच आता श्रीकृष्ण जन्माष्टमीची माझी तयारी चालू होती तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। तर जे काही मला नैवेद्यामध्ये दाखवायचं होतं तर ते देखील मी स्वयंपाक पहिल्यांदा करून घेतला होता। त्यानंतर म्हणजेच पूजेचे जे साहित्य लागणार होतं तर ते मी एकत्रित काढून घेतलं आणि जे काही पूजेला साहित्य लागणार होतं म्हणजे जे पितळाची तांब्याची भांडी मला लागणार होती तर ती सर्व मी क्लीन करून घेतली, कारण कोणतीही सेवा असली तर तेव्हा मी सर्व जी पूजेची भांडी असतात तर ते मी क्लीन करून घेतो। कारण मला म्हणजेच जेव्हा आपण भांडे घासतो तर ती नव्यासारखी दिसतात आणि मला देखील ती खूप आवडतात। त्यामुळे मी जेव्हाही मी पूजा वगैरे करतो तर तेव्हा मी सर्व भांडी जी असतात तर ती मी क्लीन करून घेतो। यानंतर जे काही मला नैवेद्यासाठी काढायचं होतं, ज्या नैवेद्याच्या वाट्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या म्हणजेच महाराजांचे जेव्हा माझे 11 गुरुवार चालू होते तर तेव्हा त्या मी वाट्या तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या। तर त्या खास करून मी अशा प्रकारचे नैवेद्य ठेवण्यासाठीच घेतल्या होत्या। तर त्यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा बदाम, काजू आणि श्रीकृष्ण यांना खूप आवडणारी गोष्ट म्हणजे सोनपापडी तर ती देखील मी आणली होती। तर ते देखील मी अशा प्रकारे पहिल्यांदा ताटामध्ये काढून घेतली। तर जे काही मला म्हणजेच नैवेद्यामध्ये दाखवायचं होतं तर ते अशा प्रकारे मी ताटामध्ये काढून घेतलं। त्यानंतर जी काही पूजेची भांडी होती तर ती मी पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर जी ॲक्लिन पावडर आहे तर तिने मी स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर ती कोरड्या कपड्याने पुसून घेतली, जेणेकरून त्याच्यावरती जर पाण्याचे डाग राहिले तर ते पांढरे डाग तसेच राहतात, म्हणजेच उमटतात त्यावरती। त्यामुळे जी काही पूजेची भांडी होती तर सर्वात पहिल्यांदा मी ती क्लीन करून घेतली। त्याचबरोबर आजच्या सेवेमध्ये म्हणजे जे मोराचे दिवे होते तर त्याचा देखील मला पूजेमध्ये यूज करायचा होता, कारण श्रीकृष्ण यांना मोर खूप आवडतात। त्यामुळे मोरांसारखे दिसणारे म्हणजे जे दिवे होते माझ्याकडे तर त्याचा देखील आजच्या पूजेमध्ये मला यूज करायचं होतं। तर ते देखील मी क्लीन करून घेतले आणि जेव्हाही आपण तसे दिवे यूज करतो आपल्या पूजेमध्ये तर ते देखील खूप क्लीन म्हणजे स्वच्छपणे ठेवावे लागतात, कारण त्याच्यावरती खूप बारीक काम केलेलं असतं। त्यामुळे त्याच्यामध्ये तेल किंवा काळे डाग वगैरे तसंच राहतात, त्यामुळे ती स्वच्छ प्रकारे आपल्याला क्लीन करून घ्यायचे असतात। व्हिडिओ थोडासा मोठा होत असल्यामुळे जो पूजेचा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कशा प्रकारे पूजेची तयारी केली आणि अशाच प्रकारे तुम्हाला म्हणजेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर मी जॉबसोबतच जी सेवा आहे तर ती करत असतो। तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा, जेणेकरून मला देखील कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात। तर अशा प्रकारे जी आता पूजेचं साहित्य होतं तर मी एकत्र म्हणजे एका ताटामध्ये करून घेतलं। म्हणजेच जे काही दिवे मला पूजेमध्ये यूज करायचे होते तर ते देखील मी अशा प्रकारे एका ताटामध्ये पूर्ण काढून घेतले आणि जो अखंड दिवा मी पूजेमध्ये यूज करत असतो म्हणजेच कोणतीही जेव्हा मी सेवा करतो तर जो अखंड दिवा आहे तर तोच मी पूजेमध्ये यूज करत असतो। तर तो देखील मी अशा प्रकारे क्लीन करून घेतला। त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घेतली, जेणेकरून आपण एकदा सेवा करायला सुरुवात केली तर आपल्याला सतत म्हणजेच उठायचं काम भासत नाही। तर अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता तर जो नैवेद्य होता तर तो पूर्ण माझा तयार झालाच होता, पण जी खीर मला करायची
करायची होती, म्हणजे जी शेवयाची खीर असते तर ती मला करायची होती, तर तीच फक्त राहिली होती. बाकी पुऱ्या, भजे, त्याचबरोबर वरण भात हे सर्व मी म्हणजेच सायंकाळीच करून घेतलं होतं, तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर सर्वात पहिल्यांदा म्हणजेच मी कुकरमध्येच जे काही मला गोड किंवा काही भाजी वगैरे करायची असते तर ते मी कुकरमध्येच करत असतो, कारण जास्त भांडे देखील मी सोबत आणली नाहीत, कारण मला जास्त दिवस इथे राहायचं नाही आहे. त्यामुळे जी काही आपल्याला पुरेशी भांडी लागतात तर ती मी घेऊन आलेलो आहे. आणि जो स्वयंपाक आहे तर तो मी हातानेच तयार करतो, कारण जिथे मी राहतो तर हा एरिया बंगाली असल्यामुळे इथे सर्व नॉनव्हेज खातात, त्यामुळे आपल्याला कोणाच्या घरी म्हणजेच मेस देखील लावता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे मी स्वतःच हाताने तयार करत असतो, कारण मला स्वामी सेवा देखील करायची असते. आणि मी नॉनव्हेज पहिल्यापासूनच खात नाहीत, म्हणजे आमच्या घरी पहिले खात होते, आता कोणीही खात नाही, त्यामुळे आम्ही देखील खात नाही. त्यामुळे मी देखील म्हणजेच नॉनव्हेज मला वास देखील त्याचा चालत नाही, त्यामुळे मी म्हणजे त्यांच्या घरी जास्त करून तर जातच नाही बंगाली त्यांच्या घरी. त्यामुळे जो स्वयंपाक आहे तर तो मी हातानेच तयार करत असतो. तर जे काही पुरी भजे मला करायचे होते तर ते मी सायंकाळीच म्हणजेच करून घेतले होते. त्याचबरोबर वरण भात भाजी तर हे देखील मी करून घेतले. आणि गोडामध्ये सोनपापडीचा देखील मला नैवेद्य दाखवायचा होता, आणि गोडामध्ये म्हणजेच खिरीचा देखील मला नैवेद्य दाखवायचा होता. तर सर्वात पहिल्यांदा मी पॅनमध्येच म्हणजेच जे कुकर आहे तर त्यामध्ये तूप गरम केलं, आणि त्यानंतर त्यामध्ये जी शेवाळ्या होत्या तर त्या मी टाकून घेतल्या. त्याचबरोबर जे बदाम काजू होते तर ते देखील मी बारीक करून टाकून दिले. आणि एकीकडे दूध देखील मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, कारण इथेच म्हणजेच मी साईडलाच त्यांच्या घरी गाई आहेत तर त्यांच्याकडेच मी 1 पावचा म्हणजेच दूध लावलेलं आहे. तर हे देखील म्हणजेच मी ताजं आता दूध आणलं होतं, कारण ते देखील मला संध्याकाळी म्हणजे 7:30 किंवा 8 अशाच वेळेमध्ये मला दूध भेटतं. तर ते म्हणजेच एरवी मी गरम करून ठेवतो, कारण केव्हा सेवा सकाळी आपल्याला करायची असते, म्हणजेच जेव्हा गुरुवार असतो किंवा कोणतीही म्हणजे चतुर्थी वगैरे असते तर तेव्हा मला सकाळच्यासाठी देखील दूध लागत असतं. तर ते मी गरम करून म्हणजेच पाण्यामध्ये ठेवून देतो, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे राहावं, कारण इकडे म्हणजेच हा चंद्रपूरचा एरिया असल्यामुळे इकडे उष्णता जी आहे तर ही खूप जास्त प्रमाणात आहे. जर पाण्यामध्ये जर दूध ठेवलं नाही तर ते खराब होऊन जातं किंवा नासतं. त्यामुळे संध्याकाळी झोपण्या अगोदर मी ताटामध्ये पाणी ठेवतो आणि त्यामध्ये मी ते दूध ठेवून देतो, जेणेकरून ते सकाळी देखील म्हणजेच तसंच राहतं, खराब होत नाही. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी खीर आहे तर ही माझी आता एकीकडे करणं चालू होती. तर त्यामध्ये मी शेवळ्या देखील टाकून घेतल्या, आणि त्यानंतर मी त्यामध्ये दूध टाकून घेतलं, आणि सर्वात शेवटी म्हणजेच आपल्याला साखर टाकायची असते तर ती देखील मी टाकून घेतली. आणि जी खीर होती तर ती मी एकीकडे माझी चालूच होती. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे पूजेचं जे काही साहित्य मला लागणार होतं तर सर्व मी एकत्रित करून घेतलं, कारण एकदा पूजेला बसलं की सतत आपल्याला उठायची गरज भासत नाही. आणि जी लाईटिंग होती तर ती मी आणली होती आज मार्केटमधून, तर ही लाईटिंग देखील खूप छान दिसत होती. तर अशा प्रकारे मी अरेंज केली होती. त्याचबरोबर ज्या फुलांच्या माळा होत्या तर ह्या देखील मी अशा प्रकारे अरेंज केल्या, तर त्या देखील दिसायला खूप छान दिसत होत्या. तुम्हाला मी केलेलं डेकोरेशन कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे माझं जे डेकोरेशन होतं तर ते कंप्लीट झालेलं आहे. तर याला मी म्हणजेच भिंतीला हुक चिपकवल्या होत्या, जेणेकरून त्याच्यावर तिथे प्रॉपर म्हणजेच राहील, म्हणजेच जेणेकरून ते खाली येणार नाही. कारण जेव्हाही आपण पूजा मांडणी करतो तर तेव्हा एकदा पूजाने मांडणी केल्यानंतर आपल्याला ती हलवायला चालत नाही. तर त्यामुळे मी प्रॉपर पद्धतशीरपणे ज्या हुक होत्या तर त्या मी भिंतीला चिपकवून घेतल्या, जेणेकरून ज्या माळा आहेत तर त्या खालती पडणार नाहीत. तर अशा प्रकारे जो तुम्ही आता बघू शकता तर या पुऱ्या देखील माझ्या करून झाल्या होत्या, आणि जे भजे होते तर ते देखील मी करून घेतले होते, कारण जेव्हाही आपण नैवेद्य दाखवतो तर अशा प्रकारे मला नैवेद्य देखील दाखवायला खूप आवडतो. आणि स्वयंपाकाची देखील आता बरीचशी माझी प्रॅक्टिस झालेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.